नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। काल नुकताच गुढीपाडवा झाला आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने सणासुदीचा दिवस असतानाही महाराष्ट्रातील जो धनगर बांधव आहे या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपलं थोडक्यात आयुष्यपणाला लावणारे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत। आज 5वा दिवस आहे। सरकारचा त्यांनी काल काळी गुढी उभा करून निषेध केला। आज 5वा दिवस असताना सुद्धा कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आलेलं नाहीये। दीपक भाऊ आपल्याशी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। भाऊ, आज 5वा दिवस आहे, तुम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांसाठी लढताय, काय भावना आहेत? आपण म्हणतोय हा देश संविधानावर चालतो, दुर्दैवानं या संविधानाची अंमलबजावणी झाली नाही अजून। तुम्ही इथं वर पाहू शकता, उद्देशिका आहे आता इथं, त्यात स्पष्ट लिहिलंय की संविधानाची उद्देशिका म्हणजे सार आहे संविधानाचं। संविधानाला काय विपरीत आहे? सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक ही समता आहे का या राज्यात? समता धनगरांना या समानतेचा न्याय मिळाला का? आपण म्हणतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे। शिवरायांनी 18 पगड जातींना, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्य म्हणजे प्रत्येकाला वाटायचंय माझे राज्य। हे धनगरांना वाटतं काय राज्य आमचं आहे, आमच्यासाठी आहे काही? शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा, आणि एवढी असमानता जे संविधानाची अंमलबजावणी नाही। त्या संविधानानुसार, ज्या संविधानाला सामाजिक न्याय समता अपेक्षित आहे ते नाही आहे या राज्यात। त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश एसटी प्रवर्गात आहे, हे सत्य आहे। याचे पुरावे आतापर्यंत दिलेच सगळे। 7 दशकांपासून हा समाज लढतोय। कायदा आहे, संविधान म्हणतंय, सगळं खरंय। याच्याही पेक्षा मोठी एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे राजा काय म्हणतो। आणि या देशाच्या राजानं लाखो धनगरांना वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो। या राज्याच्या राजानं बारामतीत लाखो लोकांसमोर सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो। आज शेकडो कॅबिनेट झाल्या, 12 वर्ष झाले धनगरांनी या देशाला राज्य दिला, या राज्याला राजा दिला। हे तेही मान्य करतात की आमची सत्ता येण्यामध्ये धनगरांचा फार मोठा सहभाग आहे। देशाच्या इतिहासात या राज्यात पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झाला, त्याला जबाबदार धनगर आहे, नाकारता येत नाही। कारण 25,000पासून ते 1,25,000पर्यंत मतदार असलेले मतदारसंघ महाराष्ट्रात धनगरांचे आहेत, आणि या धनगरांनी भरभरून मतं दिली। आजही आता या क्षणापर्यंत 80-90% धनगर हा याच भाजप सोबत आहे। धनगरांनी उपकार केले, त्यांनी शब्द दिला, का पाळत नाहीत हा आमचा प्रश्न आहे। किती आंदोलन झाले। माझं स्वतःच आता हे 3रं उपोषण आहे। पंढरपूरला 16 दिवस, जालन्याला 16 दिवस। पंढरपूरला तर एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी दिलं होतं की 15 दिवसात GR काढतो। ज्यावेळेस मी जालन्याला बसलो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले असा GR काढता येणार नाही, आणि जर काढला तर तो टिकणार नाही। आपण कायदेविषयी थोडीशी डिटेलमध्ये आपण हे करू, जाणून घेऊ। एजी सोबत बैठक झाली, सगळं झालं, आता काय अडचण आहे? या धनगरांनी या भाजप सरकारला सत्तेत बसवलं, आज त्यांच्यातला एकही मंत्रिमंडळातला मंत्री त्यांचं शिष्टमंडळ आहे भेटीला येत नाही। हे 16 तारखेला उपोषणाला बसण्या अगोदर मुख्यमंत्री महोदयासोबत आमची चर्चा झाली ना। त्या बैठकीत काय ठरलं? 13 तारखेला मी स्वतः मुख्यमंत्री महोदय साहेबांनी मी बोलत होतो ना, या सगळ्या चर्चा झाल्या।
की आतापर्यंत काय काय झालं, सरकारनं काय केलं नाही केलं. आता आम्ही ठाम आहे, सरकारने आता आम्हाला चॉकलेट देऊ नये, आश्वासन देऊ नये, कृती करावी. आता फडणवीस साहेबांना एकच आमची विनंती आहे की तुम्ही शब्द दिलाय, सगळे तुमची इच्छा आहे, तुम्ही म्हणता, आता ते पूर्ण करा. आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी कशी करायची ते तुमच्याकडे सगळे पर्याय आम्ही सांगितले. काय काय करता येतं, कायदेविषयक प्रोसिजर, आणि साहेबांना हे सांगितलं की आम्ही हुशार आहोत, आम्हाला हे सगळं कळतं, आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहे, आमच्यापेक्षा तज्ञ लोक तुमच्याकडे आहे, तुम्ही हे सगळे बसवा. मी 16 तारखेला उपोषणाला बसतोय, 16 तारखेपर्यंत तुम्ही निर्णय आणा, आम्ही सोडवतो उपोषण. आज आता 19-20 तारीख आहे, अजून कुठला निर्णय झाला नाही. मी ठाम आहे, मी इथून एकतर आरक्षणाचा प्रश्न सोडवून जाईल, नाहीतर माझी बॉडी इथून बाहेर जाईल. वेळोवेळी परवानग्या नाकारल्या जाते, इथे भेटायला कोण येत नाही. आज बघायला गेलं तर तुम्ही पुढची रणनीती काय असणार आहे तुमची? पुढची रणनीती एकच आहे, मी समाजाला सांगितलंय आता, आरक्षण देणं माझ्या हातात नाही, फडणवीस साहेबांच्या हातात ते पण देत नाही, मोदी साहेबांच्या हातात ते पण ते देत नाही. मग काय पर्याय? तर याला एकच उपाय आहे, आरक्षण देत हे नाहीत ना, घेणं समाजाच्या हातात आहे. ते कसं घ्यायचं ते समाजानं ठरवायचं. तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करा? समाज बांधवाला एकच सांगल आता की भावांनो, अभिनय तो कधी नाही. सरकारला काय फरक पडत नाही, मी मेलो काय, माझ्यासारखे 100 दीपक बोराडे मेले काय. जोपर्यंत समाज यांच्या मानगुटीवर बसत नाही, यांनी समाजाला फसवलंय, ते समाज जोपर्यंत दाखवत नाही, समाज जोपर्यंत यांच्या विरोधात आक्रमक होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. ते समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत, ते सभागृहात भाजपच्या विरोधात बोलायला तयार आहेत. त्यांच्या अडचणी असतील काही, जो माणूस ज्या पक्षात काम करतो, सत्तेत आहे, त्यांचे काही बंधनं असतात, त्यांना आपण काही बोलू शकत नाही. बाकी लोक काय, समाजाचे प्रतिनिधी किती आहे? 4, 5, 6, 10, ज्यांना त्यांना बोलता येत नाही. बाकीच्यांच्या तोंडाला काय झालं, बाकीच्यांच्या बुद्धीला काय झालं, बाकीच्यांनी मैदानात यावं ना. त्यांना आम्ही प्रेशर करत नाही, त्यांना कोणी मजबूरही करू नये, कारण ते एकटा आपले नेतेच नाहीये. आणि त्याच नेत्याला पक्षाच्या विरोधात बोलावून त्यांना त्यांचं राजकीय करिअर डाऊन करावं ही आमची भूमिका नाहीये. पण बाकी लोक काय करतात, बाकी समाजानं काही बॉन्ड लिहून दिले भाजपला, फडणवीसला, की आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही. बोला ना, या ना रस्त्यावर, करा ना निषेध, विचारांना जाब द्यायला. 12 वर्ष झाले फसवतायत, अजून किती वर्ष फसवणार? किती लोकांचं आमच्या रक्त आटवणार? किती लोकांचा वेळ आणि पैसा खर्च करणार? किती संघर्ष आम्हाला करायला लावणार? किती लोकांवर गुन्हे दाखल करणार? विचारलं पाहिजे समाजाने. तर मंडळी, आजपर्यंत कोणतंही शिष्टमंडळ भेटीला आलं नाही. दीपक भाऊंनी समाजाला एक आवाहन केलेलं आहे की हे आरक्षण देणं माझ्या हातात नाही, परंतु घेणं ही तुमच्या हातामध्ये आहे. तर एकजुटीनं येऊन हा लढा यशस्वीपणे उभा करणं हे समाज बांधवांच्या हातामध्ये.